मंडळी नमस्कार. एक लय महत्त्वाच्या विषयावर डबल मी एकदा तुमच्यासोबत चर्चाच करतो. आजकाल कसं आहे, बातमी सांगितल्यापेक्षा एखाद्या विषयावर जर चर्चा केली ना तर ते जराशी माणसाच्या मनाला पटते. विषय असा आहे की या पोरीच्या नाकावर बसलेली माशी ते पोरगी हकालत नाही, ते पोरगी माय बापाले नंतर वैकेला तयार राहत नाही. ह्या काही प्रकरणं सध्या समोर आल्यात. एक अचलपूर तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे. एकदम साधीसुधी पोरगी, ज्या पोरीला काहीच समजत नाही आणि ते पोरगी डायरेक्ट म्हणते की मी हे मायबापाजवळ राहत नाही, मी माझ्या भावाजवळ राहत नाही, मला याच्यासोबत जायचं आहे. हे अशी एक नुकतीच घटना अचलपूर तालुक्यात घडली आहे आणि ते पोरगी त्या पोरासोबत चालली गेली. कोण्या गावची आहे, काय गावची आहे हे मी काही सांगत नाही विनाकारण, मला त्यात काही जास्त लोचेक करून घ्यायचं नाही. नंतर घरच्यांनी काय केलं की तिचं जे काही साहित्य आहे ते साहित्य चेक केलं. ते साहित्य चेक केल्यावर त्या साहित्यात एक ताबीज सापडलं आणि त्या ताबीजमध्ये एक भाषा आहे. तुम्ही ते तुमच्या स्क्रीनवर जे पाहून राहिले, हे मराठी नाही, हे हिंदी नाही, हे इंग्रजी नाही, हे कोणती भाषा आहे हे तुम्ही पाहून राहिले. ते ताबीज त्या पोरीच्या एका भेटवस्तूत दिलेलं होतं आणि जसं त्या पोरीच्या मध्ये त्या एका भेटवस्तूत होतं, याशिवाय ते पोरगी जे काही कपडे घालते बारीक चिरीक, त्या कपड्यात अशाच प्रकारचे ताबीज त्या पोरीला लावले. हे वशीकरण आहे काय, हे इलम आहे काय, हा जादूटोना आहे काय? म्हणजे ज्या पोरीला काहीच समजत नाही, जे पोरगी मी पहिलेच तुम्हाला शब्द म्हटला की नाकावरची माशी हकालत नाही, ते पोरगी जर मायबापाले भोवले वैकत नसेल तर हे एकदम दुःखद आणि दुःखद म्हटल्यापेक्षा चिंतनीय बाब आहे. या साऱ्या विषयावर परतवाड्याच्या सुप्रसिद्ध हिंदू युवा वाहिनीची आणि त्याने या प्रकरणाचा सखोल अभ्यास आहे. आतापर्यंत शेकडो पोरी ज्या आहेत त्या त्यानं वाचवल्या आहेत. नेहाताई वाजपेयी आहेत, त्याची नेमकी याच्यावर काय प्रतिक्रिया आहे तुम्ही ते ऐका. देखो, ये जो मिली है, जो चिट्ठी मिली है जिसमें उर्दू भाषा में सब लिखा है, तो ये सत्य बात रहती है। ये वशीकरण इसको बोल सकते हैं। 100% हम मानते हैं ये वशीकरण है, क्योंकि बहुत से ऐसे प्रकरण आते हैं और हमने खुद उनके ताबीज, चिट्ठियाँ, हर चीज़ लड़कियों के आंग में से निकाले हैं। उनको गिफ्ट दिया जाता है, कोई बो, घड़ी, मोबाइल, और उसमें ये सब चिट्ठियाँ डालकर ही देते हैं, क्योंकि लड़कियों का सीधा सीधा ब्रेन वॉश करना रहता है, उनको धर्मांतरण कैसे करते हैं इसके लिए प्रेरित करना रहता है। तो ये जो बात है वशीकरण की, ये 100% सत्य है। ये तो हो ही गया, इसके अलावा पानी भी दिया जाता है दरगाहों पे। बहुत से मेरे जैसे पहचान के भी लोग हैं जो वहाँ जाते हैं। मैं मतलब बोलती हूँ उनको कि अपने 33 कोटि देवी देवताओं तुमको कम पड़ गए कि जो तुम मज़ारों पे, दरगाहों पे, पीर बाबाओं के पास जाते हो। पर वहाँ पे जाने के बाद क्या किया जाता है, उनको पानी दिया जाता है। तो पानी में क्या रहता है, पानी में अफीम दी जाती है ताकि सामने वाला रिलैक्स हो जाए, और बार बार वो वहीं दरगाह पे, मज़ारों पर बार बार जाते हैं. ताई काय बोलल्या हे तुम्ही ऐका. या गोष्टीतून, या साऱ्या प्रकरणातून एक गोष्ट सिद्ध होते. आपली पोरगी बाहेर जाते, ठीक आहे, अभ्यासासाठी, ट्युशनसाठी बाहेर जाते. आपल्या पोरीला कोणी काही भेटवस्तू देते काय, आणि त्या भेटवस्तूत असा काही प्रकार दिसते काय, याची साऱ्यात पहिले खातर जमा करायची जबाबदारी हे माईची आहे. बाप नाही म्हणू शकत ना पोरीला तुला कोण काय दिलं हे कर. त्या माईनं आपल्या पोरीसोबत चर्चा करा आणि आपल्या पोरीला असं कोणी काही भेटवस्तू देते काय की ज्या टाईमला भाऊ आपली पोरगी घरातून जाते ना तर त्या मायबापाच्या मनावर काय परिणाम होते हे सांगायची काही जास्त गरज नाही. त्याची लय जणेले अनुभूती आली आहे. तर सदर जे घटना आहे हे अत्यंत चिंतनीय बाब आहे. आणि यात हे जे नेटवर्क आहे हे कोण चिठ्ठी पुरवते, याच्या मागं कोणतं नेटवर्क आहे याचा शोध घेणं गुप्तचर यंत्रणेचं काम आहे. आमचं काम आहे बातमी देणं आणि या साऱ्या गोष्टीचा शोध घेणं. आता या प्रकरणात काही मोठ्या प्रमाणात लव जिहादचा याच प्रकरणाचा लव जिहादसाठी काही उपयोग केला जाते काय, ह्या साऱ्या गोष्टीचा गुप्तचर यंत्रणेनं ठाव ठिकाणा घ्या. आणि हा जो तितंबा आहे हा टोटलच्या टोटल उघडकीसाना. ज्या परिवारावर ह्या गोष्टी त्याच्या पुढे घडतात त्याची काय मानसिकता होत असेल हे देवच जाणो. पण लहानपणापासून वागवलेली पोरगी डायरेक्ट म्हणते मी हे वैकत नाही, हा मा भाऊ नाही, हे माई नाही. आणि ह्या परिस्थितीत त्या मायबापाच्या मनावर जो परिणाम होते हा खूपच भीषण आहे. या साऱ्या गोष्टीचं एक मात्र सिद्ध आहे की याच्यामागे एक खूप मोठं नेटवर्क काम करत आहे आणि त्या नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या ज्या पोरी आहेत ह्या इथून न्यायचा प्रयत्न चालू आहे का. आता या व्हिडिओवर काही पोलीस कर्मचारी, काही यंत्रणा याच्यावर आक्षेप घेईल, पुरावा आहे, एव्हिडन्स आहे,
आणि सारा तितंबा समोर आहे. आव्हान आहे गुप्तचर यंत्रणेचं की या प्रकरणाले ते समोर वाव कसा देतात आणि या प्रकरणाच्या बुडापर्यंत जाऊन या प्रकरणात कोणता काय घबाड बाहेर काढतात हे सारं आता गुप्तचर यंत्रणेचं काम आहे. काम आहे की अशा प्रकारची घटना जर कुठे होत असेल तर हे तुमच्या कानापर्यंत आणणं आणि गुप्तचर यंत्रणेले बी सजग करणं. प्रवीण तायडे, गावरान नंदीसाठी.